आज बनवूया झणझणीत असा बांगडा मच्छीचा रस्सा। बांगडा मच्छीचा रस्सा खूप छान तयार होतो आणि खायला खूप चविष्ट लागतो। तर चला आता वळूया रेसिपीकडे। तर बांगडा मच्छीचा रस्सा बनवण्यासाठी इथे मी 4 मीडियम आकाराचे बांगडे घेतलेले आहेत आणि बांगडे साफ करून घेतलेले आहेत। तर या मच्छीला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। तर इथे मी मच्छी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता मच्छीला आपण कट करून घेऊया। मच्छी कट करताना हलक्या हाताने कट मारायचा आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच तुम्ही दोन्ही साइडने थोडे थोडे कट मारून घ्या, जेणेकरून मच्छी लवकर शिजते आणि मच्छीच्या आतपर्यंत मसाला जातो। अशाच प्रकारे सर्व मच्छीला मी कट मारून घेतलेले आहेत। आता आपण मसाले पाहूया। तर मच्छीच्या कालवणासाठी घेतला आहे मी कांदा, खोबरे, लसूण, एक अद्रकचा तुकडा, कोथिंबीर आणि 2 चमचे धना पावडर घेतलेली आहे। आता आपण मसाला भाजून घेऊया। त्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्यावरती घालते खोबरे। खोबरे छान स्लो गॅसवरती लालसर रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तर खोबरे छान लालसर झालेले आहे, आता आपण काढून घेऊया। त्यानंतर त्याच तव्यावरती कांदा भाजून घ्यायचा आहे। कांद्याला छान लालसर रंग यायला लागला की त्यामध्ये घालायचे आहे कोथिंबीर, अद्रकचा तुकडा, लसूण आणि हाही मसाला भाजून घ्यायचा आहे 1-2 मिनिट। तर मसाला आपला सर्व चांगला भाजलेला आहे। आता गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊ आणि त्यानंतर त्याचं वाटण करून घेऊया। आणि वाटण वाटताना जास्त बारीक वाटण वाटायचं आहे। आता आपण कालवण बनवायला सुरुवात करू। त्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेतली। कढईमध्ये घातले 2 चमचे तेल। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे वाटण। वाटण छान तेलामध्ये 2-3 मिनिट परतून घ्यायचं आहे। वाटण चांगलं तेलामध्ये परतलं की त्यामध्ये घालायचे आहे मसाले। तर मसाल्यामध्ये मी घेतला आहे पाव चमचा हळद, 1 चम्मच घरगुती लाल तिखट, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच कांदा लसूण मसाला आणि 2 चमचे फिश करी मसाला घेतलेला आहे। आता हा सर्व मसाला वाटणमध्ये घालून चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तर हा मसाला आपल्याला स्लो गॅसवरतीच परतायचा आहे। जोपर्यंत मसाल्याला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत स्लो गॅसवरती मसाला चांगला परतत राहायचा आहे। तर 2-3 मिनिट झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता मसाल्याला कसं तेल सुटायला लागलेलं आहे। आता यावेळी मसाल्यामध्ये घालायचं आहे पाणी। तर तुम्हाला किती रस्सा पाहिजे जास्त कमी त्यानुसार पाणी तुम्ही कमी जास्त करा। तर मी घातलेला आहे 1 ते 1.5 ग्लास पाणी आणि परत एकदा सर्व कालवण मिक्स करून घेऊया। आणि यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। तर इथे मी 1 चम्मच मीठ घातलेला आहे। आता कालवणाला छान उकळी काढून घेऊया। तर मीडियम गॅसवरती छान 2 ते 3 मिनिट कालवण मी उकळून घेतलेलं आहे। कालवणाला चांगली उकळी आली की त्यामध्ये घालायचे आहे बांगडा मच्छी। तर एक एक करून मी सर्व मच्छी कालवणामध्ये सोडून घेते आणि त्यानंतर 3 ते 4 मिनिट छान कालवण परत एकदा मीडियम गॅसवरती किंवा स्लो गॅसवरती उकळून घ्यायचं आहे। तर मच्छी 3 ते 4 मिनिटात चांगली शिजते। 3 ते 4 मिनिटच कालवण चांगलं उकळून घ्यायचं आहे। आता जास्त वेळ मच्छीचं कालवण शिजवायचं नाही, नाहीतर मच्छी जास्त शिजते। 4 मिनिट झाल्यानंतर गॅस बंद केला आणि वरतून कोथिंबीर घातलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान मच्छीचं कालवण तयार झालेलं आहे।